सांगली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असली तरी शहराचा खरा राजकीय रणसंग्राम आता सुरू झालाय. निकालानंतर स्पष्ट बहुमत कुणालाच न मिळाल्यानं सांगलीतील सत्ता पूर्णपणे अडकलीय. भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आघाडी यांच्यात थेट 39-39 अशी बरोबरी झाल्यानं महापौर पदाचा प्रश्न चिघळलाय. एकीकडे भाजपनं सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीनं एकत्र येत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केलीये. मात्र आकडेमोड पाहता एकही नगरसेवक इकडे तिकडे झाला तर सत्तेचा कौल बदलेल हे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर आता सांगलीत पार्टी बदल, फोडाफोडी आणि दबावतंत्र यांचे राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोण बदलणार पक्ष हा प्रश्न आता सांगलीतील प्रत्येक चौकात चर्चेचा विषय ठरलाय. महापौरपद कुणाला मिळणार? भाजप आपली सत्ता राखणार की आघाडी सांगलीत नवा इतिहास रचणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. पुढील काही दिवसात होणाऱ्या हालचाली राजकारणाची दिशा ठरवणार असून महापौर पदाचा फैसला बंद दरवाजामागे होणार की उघड राजकारणात याची उत्कंठा शिगेला पोचलीये. सांगलीचा महापौर कोण, कुठल्या पक्षाचा, याचा फैसला आता काही नगरसेवकांच्या एका निर्णयावर अवलंबून आहे.